हॅलो स्टुडंट्स, आज आपण तुमचा पुढचा चॅप्टर सुरू करणार आहे. सेकंड टर्म मधला फर्स्ट चॅप्टर आहे तो 11th असा चॅप्टर आहे, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. सेकंड टर्म मधला हा फर्स्ट चॅप्टर असं मी म्हटलेलं आहे. सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन असं त्याचं नाव आहे. सो बघा, सेल we have learned that cellular organization is the primary characteristic of all living organism, and that the cell is the fundamental structural and functional unit of the living organism. बघा, तुम्ही 6वी मध्ये असताना पाहिलेलं असेल की सेल्युलर ऑर्गनायझेशन हे एक प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. म्हणजे हे बेसिक युनिट आहे असं आपल्याला तिथे सांगायचं आहे. मग सेल म्हणजे नेमकं काय, तर सेल हे एक फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. बघा, तिथे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावं, तर सेल जे आहे हे स्ट्रक्चरल, त्याचबरोबर फंडामेंटल आणि त्याचसोबत फंक्शनल हे तिन्ही शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे बघा, सेलची डेफिनेशन ही विचारली जाऊ शकते किंवा MCQ रिकाम्या जागा भरासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड डॉट डॉट डॉट, किंवा सेल डिफाईन द सेल. तिथे तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे की स्ट्रक्चरल, फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड सेल. ओके, ठीक आहे. बघा, आता आपण सेल ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. पुढची बघा, कंप्लीट द फ्लो. पहिला जो तक्ता आहे हा रिकामा आहे, चौकट आहे ती, सॉरी, वर्ड्स, सेंटेन्स अँड देन पुन्हा रिकामा आहे, चॅप्टर्स अँड बुक. बघा, आता वर्ड्स जे आहेत ते कशापासून बनणार आहेत, अल्फाबेट्सपासून बनणार आहेत, बरोबर आहे. मग अल्फाबेट ह्या रिकाम्या चौकटीमध्ये अल्फाबेट येणार, मग वर्ड्स तयार होणार, वर्ड्सपासून सेंटेन्स तयार होणार, सेंटेन्सपासून लाईन तयार होणार आहे, सॉरी, सेंटेन्सपासून पॅरेग्राफ तयार होणार आहे, आणि पूर्ण पॅरेग्राफ्सपासून वेगवेगळ्या चॅप्टर्स तयार होणार आहेत, आणि हे चॅप्टर्सपासून बुक तयार होणार आहे. म्हणजे अक्षरांपासून काय तयार झालेलं आहे, अक्षरांपासून शब्द तयार झालेला आहे, शब्दांपासून वाक्य तयार झालं, वाक्यांपासून परिच्छेद तयार झाला, परिच्छेदपासून पूर्ण धडा तयार झाला, आणि धड्यापासून काय झालेलं आहे, एक पुस्तक तयार झालेलं आहे. आता हा आपण एक क्रम सांगितला, याचा नेमका इथं उपयोग काय आहे, तर बघा, वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ अ बुक इन द अबाव फ्लो चार्ट. सिमिलरली देर आर ऑर्गनायझेशन लेवल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू. these are cell, tissue, organ system, organism. Cell from the basic of structure and function of all living organism. It is only with the help of the cell that living organism carry out of their different life processes. बघा, काय सांगितलेलं आहे, आपण हा एक वरचा चार्ट बघितलेला आहे, ठीक आहे. आपण हा एक वरचा चार्ट बघितलेला आहे. याच्यानुसारच जसे अक्षरांपासून शब्द तयार होतात, शब्दांपासून वाक्य, तसेच सेलपासून टिश्यू तयार होतात, टिश्यूंपासून ऑर्गन तयार होतात, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि ऑर्गन सिस्टीमपासून काय तयार होतं, ऑर्गॅनिझम तयार होत आहे, ठीक आहे. म्हणजेच बघा, सेल म्हणजे काय आहे, पेशी आहे, ठीक आहे. आपण इथे लिहूया, सेल जी आहे ह्याला आपण पेशी असं म्हणत आहे. ह्या पेशींपासून काय तयार झालेलं आहे, लिहून घ्या हवं तर तिथे, पेशी. ह्या पेशींपासून टिश्यूज तयार झालेले आहेत. टिश्यू म्हणजे उती, लिहून घ्या तिथे हवं तर वहीमध्ये. या टिश्यूपासून ऑर्गन, शरीराचे भाग तयार झालेले आहेत. ह्या ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे, आणि ऑर्गन सिस्टीम पासून पूर्ण आपली बॉडी तयार झालेली आहे, ठीक आहे. बघा, मग आता पुढे काय सांगितलेला, हा भाग इथे लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी. बघ, आता ग्रेट सायंटिस्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, इन 1665 अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व्ड अ थिन सेक्शन ऑफ द कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप.
In this section, he saw hexagonal compartment like those of the beehive. He named those compartments cell. This term is derived from the Latin word cella, which means the small room. बघा काय सांगितलेलं आहे की ही जी टर्म आहे सेल ही रॉबर्ट हुक यांनी शोधून काढलेली आहे. हा लॅटिन वर्ड आहे सेला, ज्याचं काय आहे मीनिंग आहे स्मॉल रूम, छोटी खोली असं आपण इथे म्हणू शकतो. बघा इन 1938 द टू सायंटिस्ट एम.जे. स्केल्डन अँड थिओडोर सचवॉन formulated a theory about cellular structure which is stated all the living organisms are made up of the cell and the cell is the fundamental component of the living organism. In 1885, Rudolf Virchow stated that all cells are formed from प्री एक्झिस्टिंग सेल्स. बघा याच्यात लक्षात ठेवण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं असं काय आहे तर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे सेलपासून तयार झालेले आहेत आणि सेल हे एक फंडामेंटल युनिट आहे. आणि त्याचबरोबर 1885 मध्ये रुडॉल्फ यांनी शोधून काढलं की सेल्स जे आहे ते फ्रॉम होतात प्री एक्झिस्टिंग सेलपासून. ठीक आहे. आता बघा मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ द सेल, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. इन 1673 Anton von Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की अँटन वॉन लिव्हनहुक जे आहेत यांनी काय केलं वेगवेगळ्या लेन्सेस तयार केल्या, कन्स्ट्रक्ट केल्या आणि काय केलं कशासाठी मायक्रोस्कोपसाठी. ही वॉज फर्स्ट टू ऑब्झर्व द लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोअन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. ते पहिले होते ज्यांनी बॅक्टेरिया आणि प्रोटोझोअनच्या सेल आहेत या मायक्रोस्कोपच्या अंडर बघितल्या. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिका, त्याच्या अंडर बघितल्या. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन द साईज. सेल्स हे अतिशय मायन्यूट असतात साईजमध्ये. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आईज. आपण जे सेल्स असतात हे नेकेड आय उघड्या डोळ्याने पाहू शकत नाहीत. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट युज्ड टू द मेजरिंग देअर साईज. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मायक्रोमीटर आणि त्याचसोबत नॅनोमीटर ह्या दोन गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. हे मेजरिंग केलं जातं यामध्ये हे युनिट्स आहेत मेजरिंग युनिट्स. मेजरिंग युनिट्स आहेत मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. ठीक आहे. मग बघा त्याचबरोबर द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल. हे कंपाऊंड मायक्रोस्कोप कशासाठी यूज केले जाऊ लागले तर ह्या सेलला ऑब्झर्व करण्यासाठी. अँड ऑब्जेक्ट ऑन द ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप. आणि ऑब्जेक्ट असतो ग्लासवरचा हा मॅग्निफाईड होतो मेनी टाइम्सनं बाय द या लेन्समुळे तो मोठा होऊन दिसतो आणि त्याच्यामुळे आपण तो पाहू शकतो. आता बघा लेट्स ट्राय धिस आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता हे तुम्ही मला लिहून पाठवायचे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती मिलीमीटर येणार आहे. 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर असणार आहे. ठीक आहे. बघा हे रिकाम्या जागा भरायला विचारलं जातं. सगळ्यांनी वहीत लिहून मला हे पाठवायचं आहे. आता बघा काय पुढे सांगितलेलं आहे. लेट्स ट्राय धिस. टेक अ पीस ऑर सेगमेंट ऑफ द ओनियन अँड केअरफुली सेपरेटेड द थिन स्किन फ्रॉम इट्स कॉन्केव्ह सरफेस विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. प्लेस द मेम्ब्रेन ऑफ द ग्लास स्लाइड अँड पुट ड्रॉप ऑफ द वॉटर. टेक केअर दॅट द मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लाइड. Put a drop of the dilute solution of iodine or eosin over it and ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे की एक ओनियन घ्या, कांदा घ्या, त्याची जी स्किन आहे वरची जो पापुद्दा आपण असं म्हणतो तो एक एक बाजूला काढायला सुरुवात करा. फॉर्सेपच्या साह्याने काढला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि काय करायचं आहे मेम्ब्रेन हा जो मेम्ब्रेन आहे हा ग्लास स्लाइड जी असते तिच्यावर ठेवायचा आहे. एक पाण्याचा ड्रॉप घालायचा आहे आणि काय करायचं आहे ड्रॉप घातल्यानंतर त्याच्यावर डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन किंवा इओसिन जे आहे ते पुट अ ड्रॉप. त्याचबरोबर डायल्यूट सोल्युशन जे असणार आहे आयोडीन आणि इओसिनचं ते घालून हा ड्रॉप काय करायचा आहे घालायचा आहे आणि 10x या ऑब्जेक्टच्या अंडर पाहायचा आहे. डोंट फॉरगेट टू पुट कवर स्लिप घालायला विसरायची नाहीये. बघा काय होणार आहे. In the same way, observe the cell of the various part of the plant like leaves, bark, root. याच प्रकारे दुसऱ्या सेल सुद्धा बघायच्या आहेत. बघा सॉरी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे त्या सेल कशा दिसणार आहेत ओनियनच्या त्या अशा प्रकारे तुम्हाला तिथे
दिसणार आहेत. बघा आता जी सेल साईज आहे, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन द शेप ऑफ द सेल. बघा काय सांगितलेलं आहे, ह्या सेलचा जो शेप असतो, सेलचा जो शेप असतो, आकार असतो, याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन, वेगळेपणा दिसून येतो. देअर शेप आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. त्यांचं फंक्शन काय असेल याच्यावर बेस्ड त्यांचा शेप असतो. मग खाली काही दाखवले आहेत बघा, अमिबाचा शेप. आता अमिबा जो असतो त्याचा शेप ठरलेला नसतो, तो सतत शेप बदलत राहतो. रेड ब्लड सेल आहेत म्हणजे तांबड्या पेशी, सरफेस सेल, सरफेसवर सेलच्या जे असणार आहेत त्याच्यावर, स्पायरोगायरा, अ फॅट सेल, अँड एग सेल, बोन सेल कशी असणार आहे, स्पर्म कसा असणार आहे, नर्व सेल, न्यूरॉन्स कसे असणार आहेत. तर बघा, सेल ऑफ द मेनी डिफरंट शेप दॅट इज सर्क्युलर, रॉड शेप्ड, कॉलमनार, स्पायरल, ओव्हर, रेक्टँग्युलर. आता कोणकोणते शेप असू शकतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, वहीत लिहून घ्या. ते सर्क्युलर असू शकतात, नोटबुकमध्ये लिहा. सर्क्युलर असू शकतात, रोड शेप्ड असू शकतात, कॉलमनार असू शकतात, स्पायरल, ओव्हर, रेक्टँग्युलर असू शकतात. ईच सेल कंटेन व्हॅरियस कंपोनंट फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सेल ते सगळे कंपोनंट घटक स्वतःमध्ये असतात त्यांच्यामध्ये, जे लाईफ प्रोसेसेससाठी महत्त्वाचे असतात, जीवन प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. धीस कंपोनंट्स आर कॉल्ड सेल ऑर्गॅनलीज. बघा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे, सेल ऑर्गॅनलीज इथं आलेला आहे. धीस ऑर्गॅनलीज आर स्टडीड इन डिटेल विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता सेल ऑर्गॅनलीजचा जर अभ्यास करायचा असेल तर साधा कंपाऊंड मायक्रोस्कोप चालत नाही, तिथे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असणं गरजेचं आहे. ही घटक हा पॉईंट जो आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सेल्सला ऑब्झर्व करण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप चालतोय, परंतु जर सेल ऑर्गॅनलीज ऑब्झर्व करायचे असतील तिथं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप चालत नाहीये. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागत आहे, मी चुकीचं बोलले थोडे, की सेल ऑर्गॅनलीज आपल्याला स्टडी करायचे असतील तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागत आहे, सेलला ऑब्झर्व करण्यासाठी कंपाऊंड चालत आहे. बघा, electron microscope which can magnify image up the 2 billion time their actual size. जेवढी साईज असेल त्याच्यापेक्षा 2 बिलियन एवढ्या टाईमनं तो मोठी इमेज आपल्याला दाखवणार आहे. ठीक आहे. देअर आर टू मेन टाईप ऑफ द सेल, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. धीस म्हणजे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. धीस सेल कन्सिस्ट ऑफ द व्हॅरियस टाईप ऑफ द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज. या सेल्सला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज असतात. प्लांट सेल हॅव डेफिनेट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल अराउंड देम. प्लांट सेलला काय असतं की डेफिनाइट शेप असतो, कशामुळे तर त्याच्यामध्ये सेल वॉल असते त्याच्या भोवती. बिसाइड अनलाइक ॲनिमल सेल, प्लांट सेल कंटेन्स सिंगल लार्ज व्हॅक्युओल. ऑल धीस सेल आर नोन ॲज अ युकॅरियोटिक सेल. ॲनिमल सेल्समध्ये प्लांट सेलमध्ये एक सिंगल लार्ज व्हॅक्यूल असतो. खाली 2 डायग्रॅम दाखवलेले आहेत. ही प्लांट सेल आहे, मध्ये बघा खूप मोठा असा लार्ज व्हॅक्यूल दाखवलेला आहे. इथे छोटासा व्हॅक्यूल आहे, पण इथे आहे मोठा असा एक व्हॅक्यूल आहे. याच्यामध्ये सेल वॉल आहे, परंतु ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. ह्या दोन्ही डायग्रॅम मला व्यवस्थित काढून पाठवायच्या आहेत तुम्ही. बघा आज आपण काही भाग बघितलेला आहे यात जर कोणाला काही शंका वाटत असेल तर मला नक्की विचारा, आणि ह्या 2 डायग्रॅम लिहून तुम्ही मला पाठवायच्या, आकृत्या डायग्राम आहे त्या काढून मला पाठवून द्यायच्या आहेत. थँक्यू.